आपल्या बरोबर या ठिकाणी काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करतो. दादा नमस्कार. नमस्ते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. काय वाटतं तुम्हाला? काय पुरंदर तालुक्यामध्ये आपल्या बेलसर आणि गणामध्ये काय होऊ शकतं? माळशिरस बेलसर गणात कसं आहे, तिरंगी लढत चालू आहे. तिन्ही पक्षाचे उमेदवार आपापल्या ताकदीने उभे आहेत आणि आपापल्या ताकदनुसार चालले त्यांचा प्रचार वगैरे. सध्या शिवसेनेचा पक्ष थोडा ताकदवार वाटतोय आम्हाला दोन्ही गणातले. माळशिरस जिल्हा परिषद मध्ये रमेश आबा इंगळे आणि पंचायत समितीला माणिकशेठ निंबाळकर यांचं पारडं थोडं जड वाटतंय आम्हाला. विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये काही विकास कामं झाली? शिवतारे बापू शिवतारेंचं पारडं थोडं जड आहे या गणामध्ये. अच्छा, त्यामुळे दोन्ही सीटं लागतील. दोन्ही सीटं लागतील असं आम्हाला आशा आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी दुसरे शिवरीचे नागरिक आहेत. नमस्कार. काय वाटतं तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका? तसा शिवरे हा विजय बापू शिवतारेंचा बालेकिल्ला आहे. बापूंनी उमेदवार द्यायचे आणि शिवरेंनी प्रचंड त्यांच्यावर मतदानाचा वर्षाव करायचा असं आतापर्यंत समीकरण तयार झालेलं आहे. आपण 9ला बघा विजय बापूंनाच लीड आहे, 14ला विजय बापूंनाच, 19ला विजय बापूंनाच आणि 24ला पण विजय बापूंना. म्हणजे बापूंच्यावर गावाचा इतका प्रचंड विश्वास आहे की बापूंनी इलेक्शनच्या टाइमला काही बोलायचं नाही, उमेदवार द्यायचा, शिवरेने लीड द्यायचं आणि लीड पाहून त्या पद्धतीने विकास कामांचा सुद्धा डोंगर शिवरे गावामध्ये बापूंच्या माध्यमातून रचला जातो. त्याच्यामुळे शिवरेतून ना आपले रमेश आबा इंगळे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत गणाचे उमेदवार माणिकदादा निंबाळकर यांना प्रचंड मतदान होईल शिवरेतून असं मला तरी वाटतंय आणि होणार, निवडून येणार आणि शिवरेतून लीड भेटणार. ओके, धन्यवाद. काय वाटतं तुम्हाला? शिवरीमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे मोठे ताकदवर उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे, अपक्ष आहे, नॅशनल काँग्रेस आहे. काय वाटतं तुम्हाला या लढाईमध्ये कोण बाजी मारेल, कुणाची हवा आहे? अशी हवामानापेक्षा तुम्ही जे आता पक्षाचा विषय म्हणला तर मी आता माझ्या असं वाटतंय मला की शिवसेनेचे उमेदवार आहेत की रमेश आबा इंगळे किंवा माणिक निंबाळकर हे पहिल्यापासून बापून काम केलेले उमेदवार आहेत आणि ते कायमस्वरूपी शिवसेनेचे उमेदवार आहेत आतापर्यंत आणि पक्षाचे एकनिष्ठ आहेत. तुम्ही दुसरा पक्ष विचार करताल तर काही उमेदवार आहेत कारण आजच्या उमेदवार जाहीर झाले ह्या पक्षाने त्या पक्षाने ते उमेदवार जरी ते दिग्गज असतील काय असतील तर त्यांची पक्षनिष्ठा नाही, त्यांची ते इतर पक्षात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार 100% जास्त मतं निवडून येतील हा माझा विश्वास आहे. अच्छा, रमेश आबा इंगळे यांच्या बाबतीत तुम्हाला काय बोलायचं? आबांचा स्वभाव तर मी पहिल्यापासून बघतोय. आबांची कामाची पद्धत किंवा आम्ही ऑफिसर आम्ही काम सांगावं आणि त्यांना करावं असं चालत नाही. त्यामुळे आबा 100% लीडने विजय होतील एवढं मला वाटतं. आपल्या बरोबर या ठिकाणचे मतदार राजा आहेत. बापूंचं विजन आणि शिवरीचा विकास आणि येथील स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. काय वाटतं तुम्हाला? बापूंच्या विजनला धरून तुमच्या गावचा विकास झालेला आहे? फक्त शिवरी गावचा बोलणं योग्य ठरणार नाही. त्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे भारतातलं 2 नंबरचं मोठं विमानतळ होणार आहे आणि भारत जर 3री जागतिक अर्थव्यवस्था होणार असेल तर पुरंदरची भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या पुरंदरची भूमिका खूप महत्त्वाची होती. पण भविष्य पण असं झालेलं आहे की पुरंदरशिवाय भारताचा जो इतिहास आहे तो जसा लिहिला जाणार नव्हता तसं भविष्यही लिहिलं जाऊ शकत नाही आणि हे केवळ आणि केवळ शिवतारे बापूंच्या दूरदृष्टीपणामुळे झालेलं आहे. गुंजवणीसारखा प्रकल्प आहे जो ब्रेथ ब्रेकिंग आणि रेकॉर्ड प्रकल्प आहे. विद्युत न वापरता शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणं सायपन पद्धत आणि ही एक मोठी कल्पना प्रत्यक्षात अंमलात आणणं आणि ती उतरवणं आणि त्याच्यातून
शेतकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम करणं. पुरंदरला खूप वेगवेगळ्या लोकांनी नेतृत्व द्यायचा प्रयत्न केला, पण दूरदृष्टी असलेला नेता विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. आणि आता जे पुरंदरमध्ये जे राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लढाई टाकलेली आहे, या लढाईमध्ये रिझल्ट काही गोष्टी आहेत. रिझल्ट वेगळं आहे आणि कॅन्डिडेट वेगळे आहेत किंवा त्याचा अजेंडा आहे वेगळा आहे. काय वाटतं? तर पुरंदरची जनता इतकी सुज्ञ आणि निर्णयाबाबतीत ठाम आहे की पुस्तकाचं कव्हर जरी बदललं तरी आतमधलं जे लिहिलेलं असतं ते बदलू शकत नाही ना. म्हणजे तुम्ही रमेश आबा इंगळे असतील, माणिकदादा निंबाळकर असतील. आता माणिकदादा निंबाळकरांचं पहिल्यांदा उदाहरण घेऊ. 18 वर्षाचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव असलेला एकतरी उमेदवार अख्ख्या महाराष्ट्रात आहे का ते तुम्ही शोधून बघा. बरोबर. म्हणजे ग्राउंड लेवलला डेव्हलपमेंटसाठी जी काही दूरदृष्टी असली पाहिजे, जे काही नियोजन असलं पाहिजे, असा एक कॅन्डिडेट पुरंदरमध्ये ना अख्ख्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये आहे का, त्याचं तुम्ही एक निरीक्षण करा. उत्तर त्याचं निश्चित नाहीये. माणिक निंबाळकरांना तोड नाही आणि डॉक्टर रमेश आबा इंगळे जनमानसांच्या मनामध्ये रुजलेलं नेतृत्व आहे आणि ते देखील संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे. पक्ष बदल, आज हातामध्ये वेगळा झेंडा, उद्या वेगळा झेंडा, आयडिओलॉजीचा जिथे अजिबात कॉम्प्रोमाइज नाहीये, असं असलेलं नेतृत्व आहे. आता तुम्ही सभोवताली जर बघितलं तर वेगवेगळ्या पक्षातून आलेले, काल आलेले, उद्या उमेदवार झालेले, आयात असे उमेदवार आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही एक आयडिओलॉजी राबवतोय, तर लोक तेवढे सुज्ञ आहेत आणि त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. तुमच्या शिवरी गावामध्ये काय होऊ शकतं? शिवरी गावामध्ये बाप्पूंना विधानसभेला जे मतदान होतं त्याच्यापेक्षा कमीत कमी 250 मतदान शिवरीकर यावेळी धनुष्यबाणाला देणार आणि ते विक्रमी मतदान असू शकेल. आव्हान काय? आव्हान काय राहतं? काय म्हणाले? आव्हान काय करतात? जिल्हा आव्हान काय करतात? काय की कोणत्याही भूलथापांना, आमिषांना बळी न पडता उद्याची उज्ज्वल पिढी जर घडवायची असेल तर रमेश आबा इंगळे आणि माणिकदादा निंबाळकर यांच्या समोरील धनुष्यबाणाचं बटन दाबून लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून शिवसेनेला निवडून द्यावं असं आवाहन करतो मी. ओके दादा, धन्यवाद.